तर बोट निघाली आपली चांगली 5 मिनिटं जरा उशिरा झाली. आता पॅसेंजर काही लोक जाऊन बसलेत तिथे, त्यामुळे आम्ही म्हणत चाललोय बोर्डिंग करायला. तर गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजले. तिथं मी आहे गिली त्रवांगला, तुम्हाला काल दाखवलंच होतं. मी आता चाललोय बोट बुक करायला, फेरी. इथून आपल्याला गिली त्रवांगण म्हणून एक बेट आहे, त्या बेटावर चाललोय. त्याचं अंतर आहे 7 किलोमीटर जर का लँडवाईज मोजलं तर. पण आपल्याला ते बोटीनं जावं लागतं. तर तुम्हाला जर आपण त्या आता तिकीट काउंटरला जाऊया, बघूया. 8 वाजता तिकीट, 2च टायमिंग आहेत बोटीचे, एक तर सकाळी 8 वाजता आणि दुपारी मग 3 वाजता. हे म्हणजे पब्लिक फेरी आहेत. तर पब्लिक फेरी फार स्वस्त पडते, त्यामुळे आम्ही पब्लिक फेरीने चाललो आहे. आणि नाहीतर मग स्पीड बोट पण अवेलेबल आहे, जे 1-1 तासाने स्पीड बोट असतात इथून. पण त्याचं तिकीट पण महाग आहे. स्पीड बोटचं तिकीट असतं 85,000 इंडोनेशियन रुपीजला, आणि जे पब्लिक बोट आहे, पब्लिक फेरी म्हणतात त्याला इथं, तर त्याचं तिकीट आहे 45,000. आणि त्यामुळं स्वस्त आहेत. त्यामुळं ते, आणि 8 वाजता आणि दुपारी 3 वाजता, 2च वेळा दिवसातून निघते इथून. त्यामुळे आपण आता बुकिंग काउंटरला जाऊया, आणि तिकीट बुक मिळालं तर बरं आहे, तर आमचे पैसे पण वाचतील. तर आपण निघूया तिकीट काउंटरला. आणि जाता तुम्हाला हॉस्टेल दाखवतो. ही माझी रूम होती, काल इथंच मुक्काम केला. छोटीशी अशी रूम आहे, आणि आतमध्ये त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि इकडं कॉमन बाथरूम आहे इकडं हॉस्टेलवाल्यांचं. इकडं राईट साईडला रेस्टॉरंट आहे यांचं. काल आम्ही इथंच जेवलो होतो. आणि इथून जे मेन हार्बर आहे, बंदर आहे, ते काहीतरी 400-500 मीटर आहे. तर मी आता चालतच चाललो आहे. पहिलं तिकीट बुक करेल, आणि परत हॉस्टेलला जाऊन बॅग वगैरे पॅक करून परत मग तिथे बोट करायला जाईल. तर आपण आलो आहे इथं तिकीट काउंटरला. हे असं हार्बर आहे, इथलं बंदर आहे. इथे पण एक टुरिस्ट आलेला आहे बुक करायसाठी. We have the time, 8:30 in the morning, 3 o'clock in the afternoon. There is a fast food every hour with this price, 55 each. Every hour? Okay. Can take a picture here? Yes. तर इथे वेळ दिले तर 8-8:30 पासून चालू होते. आणि त्याचे 85,000 प्राईस आहे पब्लिक बोटचं, आणि हे आहे स्पीड बोटचं. You want to take 2 tickets for the public ferry? For the ferry? Yeah. तर आपण आता तिकीट बुक केलं या तिकीट काउंटरला. तुम्ही कधीकडे आला तर तुम्ही लक्षात ठेवा, हार्बरवरती मेन असं तिकीट काउंटर आहे. इथंच स्पीड बोट आणि पब्लिक फेरीचं पण तिकीट एकाच ठिकाणी मिळतं. आणि तिकीटचं तुम्हाला दाखवू तर हे असं आहे तिकीट. यांनी गिली त्रवांगण हातानेच लिहून देतात. आणि त्याचं टाईम आता 8:30ला, आपली 8:30चा टायमिंग आहे. तिथून पब्लिक फेरी चालू होती. त्यांनी 15 मिनटं आधी पोचून यायला सांगितलं. तर सामान वगैरे पॅक करून सगळं इथं आलं मी बंदरावरती. 8:15ला पोचायचं होतं, 8लाच पोचलो. आणि रूमवरतीच नाश्ता केला. नाश्ता फ्री होता, आमच्या रूमच्या भाड्यामध्येच इन्क्लूड होता. मी खाल्लं व्हेजिटेबल ऑमलेट आणि पॅनकेक खाल्ला. आता बंदरावरती आलं, सगळेजण येऊन थांबले तिथं. 8:30 वाजता बोट येईल आपली. तर परत एकदा तुम्हाला बंदर दाखवतो इथलं. हे असं छोटंसं बंदर आहे इथलं. आणि भरपूर असे, आता तुम्हाला दिसते कारण माहीत नाही, इथं मासे सुद्धा आहेत छोटे छोटे बंदराच्या एकदम साईडला. व्हॉट? टर्टल? या टर्टल, यस. 3 pieces. 3? It's gone. Okay. What is Oh, yeah, next. Yeah. Oh, wow.
तिकडे कासव सुद्धा आहेत, तुम्हाला तुम्ही झूम करून दाखवतो. दिसतंय का तुम्हाला? तर एकदम बंदराच्या एकदम जवळ येऊन तर एक नाही 2-3 कासव आहेत तिथे. तुम्हाला जे जवळ आहे तेच दाखवतोय मी तुम्हाला. चाललंय आता इथं कासव. तर पहिल्यांदा एवढं जवळ मी कासव पाहिले बंदराच्या जवळ. 2-3 कासव आहे तिथे. तुम्हाला काल जसं सांगितलं भरपूर इकोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे इथे समुद्रातली या इंडोनेशियन आयसलँड वरती. येस, काही लोक जाऊन बसलेत तिथे, त्यामुळे आम्ही पण आता चाललोय बोर्डिंग करायला. हॅलो. तर फारच क्लीन, म्हणजे बंदरावरचं पण पाणी एवढं स्वच्छ आहे ना, तुम्हाला आता काय सांगू, एकदम ट्रान्सपरंट पाणी आहे. समुद्र म्हणजे एकदम किनारपट्टीच्या जवळचं पण पाणी एवढं स्वच्छ आहे की आतमध्ये तर एकदम क्लिअर वॉटर दिसतं. आता तुम्हाला जाताना मी थोडंफार शक्यता दाखवतो. तर पब्लिक सार्वजनिक बोट आहे, त्यामुळं सार्वजनिक झोपायला येईल तिथं त्याची ती सीट असते. त्यामुळे मी एकदम समोरची येऊन जागा पकडली आणि आतमध्ये काही लोक बसलेत, पण आम्ही एकदम बोटच्या बाहेर येऊन इथं सीट वरती बसलोय एकदम बाहेरचा आनंद घ्यायसाठी. तर जे पहिला येईल तोच राजा इथला. तर बोट निघाली, आपली स्टार्ट झाली. 5 मिनिटं जरा उशिरा निघाली. आतमध्ये पॅसेंजर पण कमी पॅसेंजर आहेत तरी पण निघाली, कारण की 8:30चं टायमिंग आहे. पब्लिक बोट आहे, टायमावर निघावं लागतं. आणि काही जर बाहेर येऊन बसतात तर लोक घरातून बसले. तर टोटल मी मगाशी सांगितलं 7 किलोमीटर अंतर आहे. त्यात पहिला जो बेट आहे तो गिली मेनू म्हणून आहे. तिथं आपल्याला काय थांबायचं नाही आहे, पण तिथं स्टॉप आहे याचा. तसं बेट आहे ना 7 किलोमीटर आपण बाईकवरती 5-10 मिनिटात जाऊ शकतो, पण बोटवरती जरा वेळ लागणार आहे. स्लो बोट आहे, पब्लिक बोट आहे, त्यामुळं जवळपास 20-25 मिनिट लागतील असा अंदाज आहे. तर आता त्या साईडला थांबतो. खूप काय इंटरेस्टिंग वाटलं तर तुम्हाला दाखवत जाईल. तर आपण पुढच्या एका स्टॉपला पोहोचले, ज्याचं नाव आहे गिली मेनो. इथं काय आपण उतरणार नाहीये, आपल्याकडे वेळ कमी नाही, तर आम्ही इथं पण मुक्काम करणार होतो. पण उद्या आमचं नुसा पेनिडासाठी आमची बोट आहे गिली त्रवंगनपासून. त्यामुळे इथं फक्त आपण हॉल्ट घेणार आहे. आम्ही काय खाली उतरणार नाहीये. इकडे बघू शकता बंदर आहे छोटंसं, तिथून काही लोक येणार आहेत आता आतमध्ये. आणि जे आता इथून आपण परत गिली त्रवंगनसाठी जाणार आहे थोड्या वेळात. तर वरती येऊन थांबलोय मी आता, मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखवतोय. तर भेटूया पुढे गेल्यावर त्रवंगनमध्ये. तर जवळपास एक्झॅक्ट अर्ध्या तासात पोहोचलोय आपण गिली त्रवंगन बेटावरती. आणि हे असं काहीसं इथलं बंदर आहे. थोड्याच वेळात आपण आपली बोट लागेल बंदरावरती आणि आपण उतरू आता. हा अर्धा तास पोहोचली. 7 किलोमीटर होतं, पण बोटला तुम्हाला माहिती समुद्राच्या आतून जरा स्पीड कमी असतो बोटीचा, त्यामुळे अर्धा तास लागला आम्हाला. तर थोड्याच वेळ तिकडे बंदर आहे, तिथं आपण लँड करू. नाही, इथंच लँड करणार आहे ते. खाली उतरून आपल्या हॉटेलला जाणार आहे. हॉटेल काहीतरी 1-1.5 किलोमीटर आतमध्ये आहे. तर तुम्हाला हॉटेलला गेल्यावर भेटतो आता पुढे. तर आम्ही आता खाली उतरून इकडे मेन रोडला आलोय बेटाच्या. तर आता बघूया आपलं हॉटेल कुठे आहे, किती काय लांब आहे. तर आपण आता हॉटेलला आपण पोहोचलोय, ज्याचं नाव आहे अलेक्झियन पॅराडाईज बंगलो. तर आता आपण रजिस्ट्रेशन. हॅलो, 380 ओके. तर आपण आतल्या रूममध्ये आलो, तुम्हाला इथं रूम दाखवून देतो. ही सगळ्यात आतापर्यंत आमची महाग रूम आहे. 380,000 इंडोनेशियन रुपीजला पडली, म्हणजे 3,80,000. एअर कंडिशन रूम आहे. 2 सेपरेट बेडवाली घेतली आम्ही. आणि हे ओपन एअर बाथरूम आहे.
वरती एकदम खुल्लं आसमान आहे आणि असं बाथरूम आहे. Yeah. I must do shit. हा.